नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे शालार्थ आयडी प्रकरण. बोगस शिक्षक आणि अधिकारी मिळून या महाराष्ट्रावर टाकलेला दरोडा. होय, हाच विषय आहे. म्हणून म्हणावं असं वाटतं, कानून के हात लंबे होते है लाला. पापाचा घडा भरला की तो फुटतोच. आणि आज या 15 भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पापाचा घडा असा काही फुटलाय की संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत भूकंप आलाय. तुम्ही म्हणाल हे काय नवीन? तर डोळे उघडा आणि कान देऊ नये का मंडळी. या 15 अधिकाऱ्यांनी शासनाच्या तिजोरीवर जो काही दरोडा टाकला आहे, अर्थात संघटितपणे गुन्हेगारी केली आहे, ही गुन्हेगारी 5-50 लाखाची नाही, तर ही गुन्हेगारी आहे महाभ्रष्टाचार. 1,500 कोटीचा हा महाभ्रष्टाचार या महाराष्ट्रावर टाकलेला दरोडाच आहे. या सर्व प्रकरणाबाबत एकच मायचा लाल डॉक्टर पंकज साळुंखे अनेक दिवसापासून या अधिकाऱ्यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. पहा डॉक्टर पंकज साळुंखे काय म्हणतात. मी डॉक्टर पंकज साळुंखे आपल्या सर्वांना परिचित आहेच. आजचा आपला विषय जो आहे तो मागचाच आपला विषय आहे, बनावट शालार्थ आय डी. या प्रकरणामुळे शालेय शिक्षण विभागातल्या या एका प्रकरणामुळे महाराष्ट्राचं नाव संपूर्ण भारत देशात खराब होतं आहे. त्यामुळे माझी मागणी तर मी तर पहिले बोललेलोच होतो की या प्रकरणातले जे मंत्री महोदय आहेत महाराष्ट्राचे, दादाजी भुसे यांची पातळी नाही या प्रकरणात म्हणण्यापेक्षा शालेय शिक्षण विभागाचा कारकीर्द सांभाळण्याच्या बाबतीमध्ये. कारण की दादा भुसे हे अतिशय ज्वाली खतरनाक व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनी गृह खाता सांभाळलं पाहिजे. शालेय शिक्षण विभाग त्यांच्या बसची गोष्ट नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी जाहीरपणे विनंती करतो, दादाजी भुसेंकडचं खातं तुम्ही त्वरित काढा आणि त्यांच्याऐवजी उत्तर महाराष्ट्रातल्या दुसऱ्या नेत्याला, कुठल्याही नेत्याला तुम्ही हे खातं द्या. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, जबाबदारीने सांगू इच्छितो की काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हल्ली एक वातावरण असं चाललंय, SIT चौकशी काम करते आहे. पण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो जबाबदारीने, 22 एप्रिल 2026 रोजी माननीय उच्च न्यायालय मुंबई कोर्टाने SIT चौकशी समिती क्रॅशिंग केलेली आहे. SIT चौकशीचा या प्रकरणाशी संबंध राहिलेला नाही. या ज्या कारवाया होत आहेत, हे जे अटकसत्र सुरू आहे, हे सर्व नाशिक आर्थिक गुन्हे शाखा जे आहे त्यातले मुख्य संदीपजी मिटके त्यांच्या अंडर काम करणारे माननीय कर्तव्यदक्ष ओरिजिनल सिंघम पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा रामदासजी शेळके साहेब ही सर्व कारवाई करतायत. या सर्व कारवाया ज्या होत आहेत या पुराव्यानिशी कारवाया होत आहेत. पोलीस प्रशासनाचं दूध खुलं नाही आहे. ऐकलं? जर का सरकारला ऐकू येत नसेल, बोलता येत नसेल, डोळे राहून आंधळेपणाचा रोग आला असेल, तर काय केलं पाहिजे? अहो फडणवीस साहेब, अहो सफेद दाढीवाले भुसेजी, ऐकू येत नाही का? तुम्ही शिक्षण मंत्री आहात, ना. मग तुमच्या खात्यात एवढा मोठा महाभ्रष्टाचार आहे हे तुम्हाला माहित नाही का? का माहित नाही? का माहित असूनही सोंग घेतलेला आहे? माझा सवाल आहे इथल्या सत्ताधाऱ्यांना, माझा सवाल आहे इथल्या राज्यकर्त्यांना. तुमच्या प्रशासनात तुमची पकड नाही. तुम्हाला चांगले डोळे असूनही तुम्हाला दिसत नाही. हा महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात पुरता लुटला जात आहे, तरी तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही. तुमच्याकडून जर का हे खातं पेललं जात नसेल, तर धर्मेंद्र प्रधान सारखा तुमचा राजीनामा इथल्या तरुणांनी घ्यावा का? माझा सवाल आहे तुम्हाला. ऐका पुढे हा मायेचा लाल पंकज साळुंखे काय म्हणतात. ह्या गोष्टी मला क्लिअर करून द्यायच्या होत्या, कारण की बाकीचे काही तंटेनी आहे स्वतःला जे या प्रकरणात
श्रेय घेऊ इच्छितात त्या सर्वांनी श्रेय घ्यावं, मला काही हरकत नाही. ज्याला पटेल त्याने ते श्रेय घ्यावं. मला श्रेय नकोय, मला महाराष्ट्र साफ पाहिजे. ऐकलं? ते असं म्हणतात, कुणीतरी म्हणतोय की शालार्थ आयडी प्रकरण हे आमचं आहे. मग माझा सवाल आहे, ते प्रकरण आमचं म्हणणाऱ्यांना तुम्हाला कोणी रोखलं? लावा ताकद आणि करा दूध का दूध, पाणीचं पाणी, आणि मग घ्या श्रेय. उगाच हुंटावरून शेळ्या हाकू नका. जो कोणी भ्रष्टाचार काढत असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहा. पुन्हा ऐका पंकज साळुंखे काय म्हणतात. स्वच्छ पाहिजे. शालेय शिक्षण विभाग म्हटला म्हणजे मुलांचं भवितव्य घडतं, विद्यार्थ्यांचं भवितव्य घडतं. आणि त्या ठिकाणी जसं पाप जर होत असेल तर काय कामाचं हो. असो, हरकत नाही. ज्यांना श्रेय घ्यायचं त्यांना श्रेय घ्या. मी माझा जो एकट्याचा लढा आहे तो मी चालू देणार आहे शेवटपर्यंत, जोपर्यंत हे शिक्षण अधिकारी सुटत नाहीत. बनावट, खादाड, भ्रष्टाचारी, नतद्रष्ट भ्रष्टाचारी म्हणेल मी यांना, हे जोपर्यंत यांना मी तुरुंगात चढवत नाही नितीन उपासनीसारखं, तोपर्यंत डॉक्टर पंकज साळुंखे गप्प बसणार नाही. आता येऊया मुख्य विषयाकडे. काल 15 जणांची अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड सत्र न्यायालयाने रद्द केली. आता या जामीन अर्ज जी रद्द केलेली होती तर यात साधारणतः एक त्या ऑर्डरमध्ये इंग्लिश ऑर्डर केली होती जोशी साहेबांचे न्यायालयात हे झालं प्रकरण. तर याच्यामध्ये जोशी साहेबांनी स्वतःची ऑर्डर केली. तर याच्यातले जे 15 जण होते, 15 जणांपैकी मीनाक्षी गिरी, त्यानंतर आपले तुमचे भिकारचोड बेवडा प्रवीण रे, किरण कुवर, लिच्छड, थर्ड क्लास, बीबी चव्हाण, या बिचाऱ्यांना तडकवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे बीबी चव्हाण निर्दोष आहे ते मला माहिती आहे. मी त्या संदर्भात न्यायालयात माझी भूमिका देखील मांडलेली आहे. तर त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणानं जोशी साहेबांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्या देशाचा विनाश करण्यासाठी अणुबॉम्बची गरज नसते. त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत खोलवर भ्रष्टाचार रुजवणेच पुरेसे असते. हा पेंडरपैशी गुन्हा आहे. यात खोलवर रुजलेले कारस्थान समाविष्ट आहे. यात उच्च पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना जर संरक्षण मिळाले तर पुरावे आणि कार्यालयीन पुरावे देखील नष्ट करू शकतात. ही किती भयंकर गोष्ट आहे. खुद्द न्यायालय ही गोष्ट सांगतंय. अहो, त्याच पद्धतीने अजून पूर्ण न्यायालयात त्या न्यायाधीश महोदयांनी, जोशी साहेबांनी, ही ऑर्डर सगळी इंग्लिशमध्ये होती पण त्याच्यामध्ये एक 3 लाईन मराठीत कोट केलेले आहेत. ते महत्वाचे वाक्य, ते नीट ऐका तुम्ही, की ज्ञानाची मंदिरे असणाऱ्या पवित्र शाळेच्या प्रांगणात जेव्हा गुन्हेगारी कृती घडते तेव्हा केवळ त्या वास्तूची पवित्रता नष्ट होत नाही तर भावी पिढीच्या चारित्र्याचा आणि पर्यायाने राष्ट्राच्या भविष्याचा पाया ढासळतो. काय म्हणणार या गोष्टीला? किती वाईट, किती वाईट. आणि तरीही निर्लज्ज लोक हे अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न करतात. अरे, लाजा वाटल्या पाहिजे या शिक्षण अधिकाऱ्यांना, वेतन पदक अधीक्षकांना, भिकार चोटांना लाजा वाटल्या पाहिजेत. हरकत नाही. ऐकलं? कोर्टाने काय सांगितलंय, पंकज साळुंखे काय म्हणतात बघा. विचार करा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोर्ट म्हणतो एखाद्या देशाचा विनाश करायचा असेल तर तिथे अणुबॉम्ब टाकण्याची गरज नाही किंवा सैन्याने आक्रमण करण्याची मुळीच गरज नाही. मुळीच गरज नसते. त्या देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करा. त्या देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करा, बस देश आपोआप रसातळाला जाईल. मित्र हो, ही केवळ एक म्हण नाही तर आजचं कटू सत्याचं दर्शन आहे. जेव्हा शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचाराची वाळवी लागते तेव्हा केवळ कागदपत्रे भ्रष्ट होत नाही तर येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य जळून खाक होते. हा पांढरपेशी गुन्हा आहे, व्हाईट कॉलर, जिथे हातात कोणतेही शस्त्र नसतात पण संपूर्ण राष्ट्राचा कणा मोडण्याचं काम अत्यंत नियोजन पद्धतीने केलं जातं. मंडळी, आणि हेच नियोजनबद्ध काम शालार्थ आयडी प्रकरण शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासण्याचं काम बोगस शिक्षक व अधिकारी मिळून या महाराष्ट्रावर टाकलेला डल्ला आणि या टाकलेला दरोडा आहे. सामान्य गुन्हा म्हटला की आपल्याला डोळ्यासमोर चोरी, दरोडा किंवा मारामारी येते. पण
शिक्षण व्यवस्थेत होणारा भ्रष्टाचार हा एक अत्यंत संघटित आणि पांढरपेशी गुन्हा आहे. इथे कोणतेही रक्त सांडलं जात नाही, पण लाखो विद्यार्थ्यांचा स्वप्नांचा खून होतो. जशी दृष्टी तशी सृष्टी या न्यायाने ज्याच्या खांद्यावर शिक्षण व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी आहे, ते जेव्हा स्वाहाकार करायला लागतात तेव्हा काय होते? तेव्हा असे महाभ्रष्टाचार पाप करणारे अधिकारी असो, राजकीय मंडळी असो किंवा बोगस शिक्षक असो, यांचं पाप आपोआप समोर येतं, रस्त्यावर येतं. आता सर्वात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न, इतक्या उघडपणे कसं चालतं, कोणाची ताकद आहे या मागे? याचं उत्तर आहे उंच पदावर बसलेल्या सूत्रधार आणि त्यांना मिळणारे अभय. जेव्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष, विद्यापीठाचे कुलगुरू, सनदी अधिकारी किंवा राजकारणी या भ्रष्टाचाराचे वाटेकरी बनतात, तेव्हा या भ्रष्टाचार रोखणार कोण? तेव्हा हा भ्रष्टाचार रोखणार कोण? चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार इथे रोज घडतो. एखादा लहान कर्मचारी किंवा डमी उमेदवार पकडला जातो आणि मूळ सूत्र मात्र वातानुकूलित कॅबिन मध्ये बसून या व्यवहाराचे नियोजन करत असतो. पुन्हा ऐका पंकज साळुंखे काय म्हणतात ना, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही होता. त्यातलाच आता मी हे प्रकरणात जे मुंबई उच्च न्यायालयात इंटरव्हेन्शन दाखल केलेलं होतं, तर त्या इंटरव्हेन्शन मध्ये सुद्धा तारीख पे तारीख चल रही, हरकत नाही. पण त्या गोष्टीमुळे बऱ्याचशा बनावट या 894 लोकांवर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना, त्यांच्या सकट शिक्षणाधिकाऱ्यांना, त्यांच्यासोबत शालेय शिक्षण विभागातल्या मंत्रालय स्तरापासून तर शिक्षणाधिकारी जे आहेत मान्यता देणारे, त्यांना तर भ्रष्टाचारी हरामखोरांना सुद्धा एक गोष्ट अशी वाटते की आता आपण जिंकलो, आता आपलं तारीख पे तारीख म्हणजे आता हे सगळं स्लो होणार, शांत होणार आणि मग याच्यातून आपला मार्ग निघेल. पण याद राखा, डॉक्टर पंकज साळुंखे म्हणतात, मला गप्प बसणार नाही मी. असाच प्रकार जो आता खुद महाराष्ट्र राज्यात सुरू आहे, असाच प्रकार पश्चिम बंगालमध्ये 2016 साली घडला होता. 2016 साली जो प्रकार घडला त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये 25,753 शिक्षक बोगस आढळून आले, त्यांचे शालार्थ बोगस आढळून आले, त्यांनी वेतन घेतलेले बोगस आढळून आले. आणि त्यामुळे तिथल्या उच्च न्यायालयाने, कोलकाता उच्च न्यायालयाने निकाल दिला की या प्रकरणाच्या बाबतीमध्ये या 25,753 शिक्षकांची जी नियुक्ती आहे, नियुक्ती रद्द करण्यात यावी. त्याच पद्धतीने नियुक्ती रद्द करून यांच्याकडून वेतन व वेतनेतर लाभ सगळे वसूल करण्यात यावे आणि यांना कायमस्वरूपी यांना घरी बसवण्यात यावं. शिवाय यांना ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या आहेत, ज्या वेतनपदक शिक्षकांनी यांच्यावरती कारवाई केलेल्या आहेत, त्या सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल करून यांना अटक करण्यात यावं. तर त्यानंतर पश्चिम बंगालमधल्याच एका व्यक्तीने या सर्वांनी मान्य सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. धाव घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असाच एक पंकज साळुंखे माझ्यासारखाच एक होता पश्चिम बंगालमधला, त्याने सुद्धा त्या ठिकाणी दिल्ली सुप्रीम कोर्टात त्याची भूमिका मांडली आणि दिल्ली सुप्रीम कोर्टाने सुद्धा कोलकाता हायकोर्टाचा जो निकाल होता, हा 41 पानांचा निकाल आहे, हा एक जजमेंट आहे, 41 पान आपण बघू शकतात. त्याच्यात क्लिअर सगळं काही क्लिअर म्हटलेलं आहे. या सगळ्या याचिका दाखल आहेत, हे जजमेंट आहे. या जजमेंटच्या आधारे मी दिल्ली मान्य सर्वोच्च न्यायालय इथे आता PIL दाखल करणार आहे आणि त्या PIL मध्ये या सगळे जे 894 लोक आहेत, शिवाय ज्यांच्यावर अजून गुन्हे दाखल झालेले नाहीत, त्या सर्वांची चौकशी, ज्युडिशनल चौकशी करण्यात यावी. मला त्या चौकशी समितीमध्ये सदस्य करण्यात यावं आणि यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आता ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत यांना कायमस्वरूपी घरी पाठवण्यात यावं, यांच्याकडून वेतन व वेतनेतर लाभ सर्व वसूल करून घेण्यात यावेत, अशी मागणी मी दिल्ली मान्य सर्वोच्च न्यायालयात करणार आहे. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की या सगळ्या प्रकरणामध्ये
मला ज्या काही वारंवार धमक्या येत आहेत, जे कोणी मला स्वतःला भाई पैलवान डॉन समजत असतील त्यांना सगळ्यांना शुभेच्छा माझ्या. मी माझं मरण सोबत घेऊन चालतो भावांनो. काय मी माझं मरण सोबत घेऊन चालतो. तुमच्यात असेल धमक, घाला बंदुकीच्या गोळ्या माझ्या छातीत. हिंमत असेल तर घाला गोळ्या घाला तयार मी. सोडणार तर कोणालाच नाही. ऐकलं मित्रांनो, स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजणाऱ्या आणि चोराच्या उलट्या काळजा यासारखे वागणाऱ्या 15 भ्रष्ट अधिकाऱ्यांना न्यायालयाने जबरदस्त चपराक लगावली आहे. न्यायालयाने स्पष्ट संदेश दिलाय, कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. पण इथे विषय संपत नाही. अटकपूर्व जामीन तर रद्द झालाच, पण निलंबित असूनही किंवा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असूनही या अधिकाऱ्यांचे वेतन सुरूच कसे? याच विरोधात आता डॉक्टर पंकज साळुंखे यांनी कंबर कसली असून ते थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे अर्थात सुप्रीम कोर्टात दिल्ली येथे आव्हान देणार आहेत. या 15 अधिकाऱ्यांनी कसा साखरेचा खाण्याला गुळाचा खडा कसा लावला? उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द करताना काय ठोस टिप्पणी केली? जनतेच्या कराच्या पैशातून या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पगार का व कसे सुरू आहेत? डॉक्टर पंकज साळुंखे यांचा दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयातील मास्टर प्लॅन काय आहे? मित्रांनो, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या वृत्तीने वागणाऱ्या या 15 अधिकाऱ्यांवर पदांचा दुरुपयोग करून आणि शासकीय तिजोरीची लुटमार करण्याचे गंभीर आरोप आहेत. प्रशासनात उच्च पदावर बसून दारावरच्या कुत्र्यासारखे रक्षण करण्याचे सोडून या अधिकाऱ्यांनी कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार केला. सामान्य नागरिक जेव्हा आपल्या हक्काच्या कामासाठी सरकारी कार्यालयात खेटे मारतो तेव्हा त्याला पायाची वाहन पायातच ठेवण्यास भाग पाडले जाते. पण दुसरीकडे हे अधिकारी मात्र हातावर तुरी देऊन स्वतःचे खिसे भरत होते. जेव्हा या भ्रष्ट कारभाराचा बुरखा टरटरत फाटला तेव्हा कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी या 15 अधिकाऱ्यांनी आकाशाला गवसणी घातण्याचे प्रयत्न केले. त्यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केले. त्यांना वाटले होते की दाम करी काम या म्हणीप्रमाणे आपण कायद्याच्या कचाट्यातून सहजरित्या सुटू. पुन्हा ऐका डॉक्टर पंकज साळुंखे काय म्हणतात. माझ्या नावाने बरेच जण खंडणी गोळा करतायत, पैसे जमा करतायत. त्यापैकी राम शिंदे म्हणून एक आहे, पोलीस अधिकारीच आहे. तर तो व्यक्ती साधारणपणे पैसे जमा करतो आहे. तर त्याला सुद्धा माझं जाहीर आव्हान असेल, बंधू तुम्ही पोलीस प्रशासनात आहात, पोलीस प्रशासनात एकीकडे जर चांगलं काम उत्तम काम करत आहे तर तुम्ही सुद्धा असं लफडीबाज काम करू नका, नाही तर अडचणीत येणार. गाठ माझ्याशी आहे, लक्षात राहू दे. माझ्या नावाने कोणी जर पैसे मागितले तर कोणावरही विश्वास ठेवू नका, किंवा पोलीस प्रशासनाच्या नावाने पैसे मागितले तर कोणावरही विश्वास ठेवू नका, असं जाहीर आव्हान मी करतो. आणि सर्वात महत्त्वाचं, आता याच्यानंतर मी सोमवारी किंवा मंगळवारी एक पत्रकार परिषद अजून घेणार आहे तुमच्या सर्वांच्या सानिध्यात. आणि धुळे जिल्ह्यात नेमके असे कुठले भडवे दलाल आहेत की जे स्वतःला तुर्रम खान समजून घेतात, तर की मुस्लिम समाजातले 6 ते 7 एजंट आहेत की जे स्वतःला तुर्रम खान समजून घेत आहेत, भाई समजून घेत आहेत. त्यातले काही चेअरमन आहेत, काही मुख्याध्यापक आहेत की त्या एका चेअरमनचं तर त्या शाळेतल्या कुठल्या बाईसोबत कसं लफडं आहे, त्या चेअरमनचे आतापर्यंत किती जोलरधंदे आहेत, त्याच्यावर किती गुन्हे दाखल झालेले आहेत, किती एनसा दाखल आहेत, त्या बाबतीत मी सर्वोत्कृष्ट खुलासा हा सर्व करणारच आहे. त्याच पद्धतीने या सगळ्या प्रकरणात मास्टर माइंड असलेला अजून एक मेन म्होरक्या या सर्वांचा डॉन, की ज्याचे संबंध शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक यांच्याशी सर्वांची होते, त्या म्होरक्या संदर्भात सुद्धा माझ्याकडे 90% पुरावे पोचलेले आहेत. उरलेले 10% पुरावे 2 दिवसात पोचणार आहेत. म्हणून मी ती पुढच्या सोमवारी याबाबत माझी सविस्तर भूमिका ही मांडणार आहे. ऐकलं
न्यायालयाने या अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन सर्व अर्ज फेटाळून लावले. न्यायालयाने स्पष्ट बजावले की भ्रष्टाचाराची पाळेमुळे मुळासकट उपटून काढण्यासाठी आरोपींना कोठडीत घेऊन चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे घोडे पेंड खात असलेले हे सर्व 15 अधिकारी आता कायद्याच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. न्यायालयाने सिद्ध करून दाखवले की पदाची प्रतिष्ठा किंवा पैशांचा माज असला तरी कायद्याचे हात खूप लांब असतात. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले, पदे येतात, पदे जातात, पण संविधानाचा आणि कायद्याचा सन्मान सर्वोच्च आहे. या निर्णयाने संपूर्ण प्रशासनाला आता इशारा दिला, जर तुम्ही अन्यायाची भाकर खाणार असाल तर तुम्हाला त्याची किंमत मोजावीच लागेल. म्हणून म्हणावंसं वाटतं, कानून के हात लंबे होते है लाला. पुन्हा ऐका पंकज साळुंखे काय म्हणतात. ऐकलं? अटकपूर्व जामीन तर रद्द झाला, पण खरा सवाल इथेच निर्माण होतो. एकीकडे या अधिकाऱ्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत, अटकपूर्व जामीन फेटाळला गेला आहे, तरी हात ओले करून मिळणारे त्यांचे वेतन पगार अद्यापही सुरूच कसे. मित्रांनो, उघड्या डोळ्यांनी अंधार पाहण्यासारखा हा प्रकार आहे. सामान्य माणसाच्या घामाच्या पैशातून जमा होणाऱ्या टॅक्स मधून या संशयित भ्रष्ट अधिकाऱ्यांना दरमहा लाखो रुपयाचे वेतन दिले जात आहे. बसल्या बसल्या पोळी भाजणे यालाच म्हणतात. सामान्य कर्मचारी लहानशा चुकीसाठी निलंबित होतो तर त्याचा पगार रोखला जातो. परंतु 15 बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हे असूनही तोंडात बोट घालायला लावणारी सवलत का दिली जात आहे. प्रशासकीय यंत्रणेतील या घोड चुका आणि आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात असा सुरू असलेला कारभार आता जनतेच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. आता या संपूर्ण अन्यायाविरुद्ध डॉक्टर पंकज साळुंखे यांनी थेट माननीय उच्च न्यायालय दिल्ली येथे आव्हान देण्याचा पक्का निर्धार केलेला आहे. नडल्याशिवाय न्याय मिळत नाही आणि लोखंडाला लोखंडच कापतं. या न्यायाने डॉक्टर पंकज साळुंखे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्याची पूर्ण तयारी केली आहे. डॉक्टर पंकज साळुंखे यांची सर्वोच्च न्यायालयातील प्रमुख मागणी काय आहे. ज्या अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन रद्द झाला आहे आणि ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे प्राथमिक पुरावे आहेत, त्यांचे वेतन त्वरित स्थगित अर्थात फ्रीज करण्यात यावे. आजपर्यंत भ्रष्टाचाराचा कालावधीत दिलेले वेतन व्याजासहित वसूल केले जावे. दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी या सर्व प्रकरणाची वेळेच्या मर्यादित टाइम बॉन्ड चौकशी व्हावी. डॉक्टर पंकज साळुंखे यांच्या या पवित्र लढ्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे आणि प्रशासकीय वर्तुळात पळताभुई थोडी अशी झाली आहे. मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे, पण जोपर्यंत डॉक्टर पंकज साळुंखे यांच्यासारखे लढवय्ये नागरिक समाजात आहेत तोपर्यंत न्यायाची आशा जिवंत आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हे आज सिद्ध झालं आहे. पण सर्वोच्च न्यायालयात जेव्हा या वेतन प्रकरणावर सुनावणी होईल तेव्हा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या लढ्याला एक ऐतिहासिक वळण मिळेल यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांचे पगार त्वरित बंद झाले पाहिजे का? डॉक्टर पंकज साळुंखे यांच्या या लढ्याबद्दल तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.